फक्त योगासनं करून बॉडी फ्लेक्सिबल होते, पण तुम्हाला स्ट्रेन, टोनिंग आणि फास्टर रिझल्ट हवे असतील तर योगासोबत सिंपल उपकरणं वापरून तुम्ही डबल रिझल्ट आणू शकता. नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघा लाईन मराठीवर. आज आपण डंबेलसोबत काही सुंदर योगा फ्लोज करणार आहोत. योग मनाला शांतता देतो, तर डंबेल शरीराला ताकद देतो. तर चला मग करूया. कोणतीही एक्सरसाइज करण्याच्या पूर्वी वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. तर आपण वॉर्मअप करूया. त्यासाठी आपल्याला स्ट्रेट उभं राहायचं आहे. सुरुवातीला आपण नेक रोटेशन्सपासून करणार आहे. हाफ सर्कल, सेमी सर्कल, जसं अप. सुरुवातीला अप्स अँड डाऊन. छानपैकी स्ट्रेच मिळणं आवश्यक आहे. इनहेल, एक्झेल, देन बॅक साईडला मान ठेवून हाफ सर्कल, सेमी सर्कल याचे काही राऊंड्स तुम्ही करू शकता. आणि देन खाली 1 2 3 4 कमीत कमी 10 वेळा हे करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपला हात समोर घेऊन बेसिक वॉर्मअप, सगळे तुमचे सूक्ष्म व्यायाम याला आपण म्हणतो, सगळे रिलीज होणं स्नायू गरजेचं आहे. देन टॅप. सगळे 5-6 किंवा 10 वेळा तुम्ही करणं आवश्यक आहे. देन शोल्डर रोटेशन. स्लोली इनहेल, एक्झेल आरामात आणि इझिली असावं. कुठलाही व्यायाम करताना तो सहज असणं फार महत्त्वाचं आहे. क्लॉक अँड अँटी क्लॉकवाईज रोटेशन. देन सर्कल, हे पण क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज. आपली बॉडी गरम होणं आवश्यक आहे, वॉर्म होते. साईड 1 2 3 4 5. देन नंतर अँकल रोटेशन. बॅलेन्स करत तुम्हाला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. बोटे पूर्ण मध्ये घेणे आणि देन सोडणे. तुम्ही हे बसूनही करू शकता. ज्यावेळेस तुम्हाला सगळे स्नायू मोकळे झाल्यासारखे वाटले की तुम्ही विथ इक्विपमेंट्स करू शकता. 2.5 किंवा 2 kgचा डंबेल आहे. हा माझा 2 kgचा आहे, तुम्ही घेऊ शकता. आणि देन श्वास घेत हात वर आणि टाचावरती, टोजवरती यायचं. होल्ड फ्यू सेकंड्स, देन रिलॅक्स. परत इनहेल, अप, होल्ड. तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढं तुम्ही होल्ड करू शकता. देन रिलॅक्स. कमीत कमी याचे रेपिटेशन्स तुम्हाला 8 वेळा करणं आवश्यक आहे. हेच तुम्ही नंतर थोडं साईड बेंडिंग करू शकता विथ डंबेल्स. याच्याने तुमचे आर्म टोन होतात आणि पोश्चर सुधारतं. रिलॅक्स. कमीत कमी 8 वेळा करणं आवश्यक आहे. सेकंड आपण वीरभद्रासनात करणार आहे. त्यासाठी आपल्याला वीरभद्रासनाच्या पोजमध्ये यायचं आहे. पुढचा पाय, राईट लेग फोल्ड. बॅलेन्स करत डंबेल्स घेऊन श्वास घेत हात वर. 10 सेकंड होल्ड, कमीत कमी 10 सेकंड. देन रिलॅक्स. परत. याच्याने तुमचे लेग्स स्ट्रॉंग होतात. कमीत कमी आपल्याला 8 वेळा दोन्ही साईडनी करणं आवश्यक आहे. श्वास घेत होल्ड 10 सेकंड्स. सुरुवातीला तुम्ही 5 सेकंड, 10 सेकंड, 15, 20 सावकाश वाढवू शकता.
लेग्स मजबूत करण्यासाठी फार फायदेशीर आहे. थर्ड आपण उत्कटासनात करणार आहे. त्यासाठी यालाच आपण चेअर पोज सुद्धा म्हणतो. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर, हात वर करत चेअर पोजमध्ये येणे. होल्ड 10 सेकंड. तुम्ही असंही करू शकता. जर वर हात अवघडत असेल तर या पद्धतीने मॉडिफाय करू शकतो. रिलॅक्स. परत एकदा श्वास घ्या. चेअर पोज. थाई टोन होतात याच्याने. अजून बेली फॅट कमी होतं. म्हणून याचे रेपिटेशन्स कमीत कमी 8 करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण त्रिकोणासन करणार आहे. त्यासाठी दोन्ही पायामध्ये अंतर, लेग स्ट्रेट आणि देन दोन्ही हातात डंबेल्स. सावकाश बॅलन्स करत जायचं. होल्ड, देन रिलॅक्स. परत या साईडला पाय असा जाईल आणि बॅलन्सिंग खूप महत्त्वाचं आहे. अजून तुमची थाय, लेग स्टोन होण्यासाठी आणि मेन सगळ्यात तुमची स्पाइन लवचिक होण्यासाठी बेस्ट आहे. स्ट्रेंथ तुमची वाढते. योगाने लवचिकता मिळते, पण इक्विपमेंट्सनी तुमची स्ट्रेंथ जास्त वाढते. नेक्स्ट आपण वॉरियर पोजेसमध्ये काही करणार आहे. त्यासाठी वॉरियर 2 मध्ये यायचं आहे. राईट लेग फोल्ड, बॅलन्स करत दोन्ही हातात, जसं तुम्ही 1 किलोचं घेतलं किंवा 2 किलोचं, बॅलन्स करत टोन होतात ह्याच्याने हात. होल्ड फ्यू सेकंड्स, देन अपोजिट साइड. कमीत कमी 10 सेकंड तुम्हाला होल्ड करायचं आहे. तुमच्या आर्म टोन होण्यासाठी खूप मदत होते आणि स्ट्रेंथ वाढते हाताची. 8 वेळा हे रेपिटेशन्स करायचे आहेत. नेक्स्ट वॉरियरमध्येच होल्ड फ्यू सेकंड्स. वेस्ट लाईनचं फॅट तुमचं कमी होण्यासाठी खूप मदत होते. काही डायनामिक मुवमेंट्स आहेत याचे कमीत कमी 8-10 रेपिटेशन्स तुम्ही करू शकता. तुम्हाला स्वतःला एक छान नाईस स्ट्रेच फील होईल करताना, जो की फार आवश्यक आहे. त्यानंतर दोन्ही हात पायामध्ये अंतर ठेवून दोन्ही पुढे, देन सिंपल मुवमेंट्स. इनहेल एक्झेल प्रॉपर करत राहायचे किंवा या अँगलने. रिलॅक्स. नियमित सरावामुळे शरीर मजबूत, लवचिक आणि संतुलित बनतं. आत्मविश्वास वाढतो आणि ऊर्जाही टिकून राहते. स्वतःसाठी वेळ काढा, कारण निरोगी शरीरासोबत शांत मन ही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोवर स्वस्थ रहा, मस्त रहा.